नमस्कार. तुमचा थोडा मौल्यवान वेळ काढून या सोप्या टिप्स ऐका, ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. टिप नंबर 1. चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्याने चेहऱ्याची छिद्रे उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाऊन चेहरा साफ होतो. टिप नंबर 2. रोटी सोबत गूळ खाल्ल्यास गॅसची समस्या दूर होते. टिप नंबर 3. ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 2 चमचे मेथी दाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करतात, त्यांचे वजन कंट्रोलमध्ये राहते, तसेच त्यांच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. टिप नंबर 4. भोपळ्याच्या बिया उपाशी पोटी खाल्ल्याने शरीरात कधीही रक्ताची कमी होत नाही, परिणामी कधीही ॲनिमिया होत नाही. टिप नंबर 5. आंघोळीनंतर झोपल्याने मेंदू कमजोर होतो, त्यामुळे आंघोळीनंतर झोपू नये. टिप नंबर 6. जर हिरवी भाजी शिळी वाटत असेल तर थंड पाण्यात थोडे लिंबू टाकून 2 तास ठेवा आणि बाहेर काढल्यावर भाजी छान ताजी दिसेल. टिप नंबर 7. काहीही झाले तरी आपण वर्षातून किमान एकदा तरी जांभूळ खाल्ले पाहिजे. अनेक वेळा नकळतपणे आपल्या पोटात केस जातात आणि ते बाहेर पडत नाहीत आणि ते कोणत्याही औषधाने विरघळत नाहीत, म्हणून जांभूळ हे फक्त एकदा खाल्ल्यानंतर ते पूर्णपणे केस विरघळून जातात. टिप नंबर 8. दुधासोबत कधीही तिखट, आंबट, खारट खाऊ नये. मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, याने त्वचा विकार होतात. टिप नंबर 9. जे लोक बाथरूममध्ये गॅस गिझर चालवतात त्यांनी सावध राहावे, कारण त्यातून कार्बन मोनॉक्साईड वायू बाहेर पडतो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि डोकेदुखीचा त्रास होतो. तसेच बऱ्याचदा हे आपल्या मृत्यूचे कारणही होऊ शकते. टिप नंबर 10. ज्यांच्या चेहऱ्यावर मुरूम व पुरळ खूप आहेत त्यांनी 1 चमचा धणे 1 ग्लास गरम पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी गाळून प्यावे. धण्यामध्ये अँटीफंगल व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. टिप नंबर 11. तुमची झोपेची उशीचे कव्हर आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवा, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि सुरकुत्या थांबतील. टिप नंबर 12. थोडेसे काम करूनही जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर सोयाबीनचे सेवन करा, याने कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा दूर होतो. टिप नंबर 13. धुतल्यानंतर कपडे आकसून लहान झाले असतील तर ते गरम पाण्यात थोडा केसांचा कंडिशनर टाकून त्यात 5 मिनिटे भिजवून ठेवा, याने ते पुन्हा मूळ आकारात येतात. टिप नंबर 14. तुमचे संपूर्ण शरीर सुंदर बनवण्यासाठी त्वचेवर तुरटीने मसाज करा. टिप नंबर 15. रोज हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने लठ्ठपणापासून आराम मिळेल. टिप नंबर 16. मध कधीही गरम करू नये अथवा कोणत्याही गरम पदार्थात मिक्स करू नये. टिप नंबर 17. खजूरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे आपले पोट निरोगी राहते. टिप नंबर 18. चहामधील 1 चमचा साखर आपल्या शरीरात 48 कॅलरीज वाढवतात. टिप नंबर 19. चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीर छान हायड्रेट राहते आणि चहामध्ये आढळणारे टॅनिंग नावाचे रसायन दातांना चिकटून राहत नाही. टिप नंबर 20. नाशपतीमध्ये फायबर असते, जे बद्धकोष्ठता व अपचन दूर करण्यासाठी मदत करते. टिप नंबर 21. तुम्ही जर लठ्ठपणाने त्रस्त असाल तर भोपळ्याचा रस प्यावा, याने वजन कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 22. मासे खाल्ल्यानंतर चुकूनही दूध, दही, ताक असे पदार्थ खाऊ नयेत, याने अंगावर कोड फुटतो. टिप नंबर 23. पैशापेक्षा शरीराची जास्त काळजी घ्या, कारण शरीरात कोणताही बिघाड झाला तर पैसा सुद्धा त्याचे रक्षण करू शकणार नाही. टिप नंबर 24. सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाताना नाश्ता चुकला तर अशा वेळी केळी खाल्ल्याने तुम्हाला झटपट एनर्जी मिळेल. टिप नंबर 25. जर तुम्हाला तुमचा रंग स्वच्छ व गोरा बनवायचा असेल तर रात्री झोपताना चेहऱ्यावर कच्च्या दुधाची साय लावा आणि सकाळी चेहरा धुवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.
चला तर व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.